नका, माझी बहीण माझी बायको उतरली होती का रस्त्यावर मला 1500 रुपये द्या म्हणून. की जनता पक्ष हे देऊ शकत नाही पैसे, हे पैसे आमचे आहेत, आता आमच्या कास्तकाराचे पैसे आहे. जीएसटी 28% पैसे काटलेले आहे, ते पैसे कुणाचे पैसे? शिक्षणावर पहिला देश आहे हा की पंतप्रधान माननीय पंतप्रधान मोदींनी 18% जीएसटी ही शिक्षणावर लावली. हा पहिला देश आहे माझा भारत. हे मुलगा आमचा बेरोजगारी म्हणून हिंडत राहते, त्या 1500 रुपयाने आम्हाला का होणार आहे? 2012 मध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे दर आहेत तेच आज 2024-25 मध्ये तरी तेच आहे. नमस्कार और स्वागत है आप सभी का पीस टीवी राजुरा द्वारा प्रस्तुत चर्चा गली मोहल्ले की में। आज हम निकले राजुरा के गांव की ओर पता करने विधानसभा चुनाव का क्या माहौल है। विधानसभा चुनाव 20 नवंबर को होना है और गांव में चर्चाएं गर्म होने लगी है। दर्शकों, जैसे कि आप लोग देख सकते हो, हम आ चुके हैं इस सुमटाना गाँव में जो आता है हमारे राजुरा विधानसभा क्षेत्र के अंदर। चलिए जानते हैं यहाँ पर क्या चर्चाएँ चल रही है। हमें पता करना है इस विधानसभा क्षेत्र में किसकी हवा चलने लगी है। तो आइए यहाँ के एक एक करके सभी से जानते हैं यहाँ पर किसकी हवाएं चलने लगी है। नमस्कार काका, जसं आपल्याला माहीत आहे आपल्या राजुरा विधानसभाची निवडणूक 20 तारखेला होणार आहे। आपल्याला का वाटते पूर्ण 14 उमेदवारापेक्षा कुणाची हवा जास्त आहे? काँग्रेसची हवा का बरं आपण सांगू शकाल? काँग्रेसची का सांगणार आहे, आता त्याची हवा दिसत आहे, ती प्रत्येक चर्चा चालू आहे, जिकड तिकड जास्त हवा काँग्रेसची येऊन राहिलेली आहे. जसं की आपल्याला माहीत आहे या पूर्ण क्षेत्रात असं आम्ही जेवढं फिरत आहोत तेव्हा आम्हाला ऐकू येते की शेतकऱ्याचे माणूस म्हणून ओळखले जातात श्री वामनराव चटप यांच्याबद्दल आपले काही मत? त्याचंही आहे, मतदान आहे, नाही असं नाही आहे, पण जास्त हवा काँग्रेसवाल्याची चालू आहे आणि पंजा निवडून येईल अशी शक्यता माझ्याकडून अपेक्षा. आणि जसं की आपल्या या महाराष्ट्रात एक योजना चालू आहे माझी लाडकी बहीण योजना म्हणून, या योजनेचं आपल्याला वाटते का या विधानसभेच्या निवडणुकीत काही फरक पडणार आहे? नाही, त्या लाडक्या बहिणी याच्यासाठी काही फरक तर पडणार नाही. कसं आहे, इलेक्शन सामोरं झालं होतं त्याच्यामुळे या 2-3 महिन्याचे आपल्याला ते स्कीम काढलेली आहे, निघलेली आहे. इथलेले दिवस 5 वर्ष गेले और हे ते गेले, त्याच्या पहिले काही झालेली नव्हती. त्याच्यासाठी काही असर तर शेतकऱ्यावर म्हणा किंवा कोणावरही म्हणा हे काही पडणार नाही. आणि जे काही मालाले जे भाव जे शेतकरी म्हणतात, शेतकऱ्याचा कोण आहे, कुठला भाव आहे, जीएसटी वाढतच आहे, सगळं काही ह्याचं लोकांचं म्हणणं आहे की सगळं वाढतच आहे, काय आमच्या शेतकऱ्यासाठी असं लोकांची चर्चा आहे. त्या चर्चेनुसार आम्ही सांगू शकतो, याच्या पलीकडे काही सांगणार नाही. का वाटते का या निवडणुकीत आपल्याला एक तिहेरी लढत दिसायला मिळणार आहे का? तिहेरी लढत तर आहेच, पण तेवढी मोठी काही अटीतटीवर नाही आहे. संघटना आणि काँग्रेस हे अटीतटीवर चालेल असं वाटते. म्हणजे आपल्याला वाटते का एक मुख्य लढत म्हणून दुहेरी लढत आपल्याला भेटेल या विधानसभेच्या निवडणुकीत? धन्यवाद दादा आपला टाइम दिल्याबद्दल। जैसे एक एक करके सभी से जानते हैं यहाँ पर क्या माहौल है। दादा, जसं आपल्याला माहिती आहे विधानसभेची निवडणूक 20 तारखेला होणार आहे, आपल्याला का वाटते कुणाची हवा जास्त वाटत? सांगायचं झालं म्हणजे असं की चडप साहेबाची हवा आहे, पण असं आहे की त्यांचं प्रभुत्व समोर जाऊन काहीच नाही आहे, भवितव्य काही नाही त्यांचं. आणि सुरुवातीसाठी पाहिलं तर कसं आहे की समजा जर आज महाविकास आघाडीचं समजा सरकार आलं, याच्यामध्ये यांना मंत्रिपद भेटू शकते आणि आपल्या क्षेत्राचा विकास होऊ शकते. आणि तिसरी गोष्ट अशी झाली का म्हणजे ट्रँग्युलर लढतची याच्यामध्ये झालं आहे, तर हा जो आणला आहे BJPचा जो काही व्यक्ती आणला आहे किंवा उमेदवार आहे तो पार्सल व्यक्ती आहे, जो पहिले घुगुस लढला आहे ग्रामपंचायत, त्याच्यामध्ये त्यांनी 9 लाखाचा घोटाळा पहिलेच केला आहे, 9 करोडचा घोटाळा झाला आहे. त्यानंतर म्हणजे रातोरात यांच्या घोटाळा झाल्यानंतर हे यांनी पटणारी नगरपरिषद झालेली आहे. त्यानंतर यांनी मोरेनगाव जे ग्रामपंचायत आहे किंवा मग तो जिल्हा परिषद क्षेत्र आहे तो लढवला, त्यांनी सुद्धा तेच केलं आहे. आणि आज त्यांनी राजुरा क्षेत्रामध्ये आले, एक पार्सल उमेदवार आहे. आणि दुसरी गोष्ट चटप साहेब आहे. चटप साहेब ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यातला, पण कसं आहे समोरचं त्यांचं भवितव्य काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. मग या अशाच ठिकाणी एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीने आणि एखाद्या सर्वसाधारण कास्तकारांचा एक विचार केला तर याच्यामध्ये असं वाटते मला की सुभाष ढोटे योग्य राहील माणूस. पण मला असं विचारायचं होता की त्या पक्षामुळे किंवा महाराष्ट्रात चालू असलेल्या या लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना काही ना काही या निवडणुकीत फरक पडणार आहे का? साहजिक आहे, असं त्यांना असं वाटतं, त्यांचा अजेंडा असू शकते की त्यांना राजुरा क्षेत्रामध्ये 88,000 महिलांना त्यांनी लाडकी बहीण योजनेचं मतदान किंवा मतदान नाही, त्यांना लाडकी योजनेचं योगदान भेटलं आहे.
लाभ भेटला आहे 88,000पैकी त्यांची जर 50% पकडलं तरी आम्ही शुअर होऊ शकतो. आणि आमचं जे काही वोट बँक बनलं आहे BJPचं ते आमच्या पक्षानं राहील. आणि लाडकी बहिणीचे 50% यारले म्हणजे जेमतेम जवळपास 40,000 ते 42,000 मत ते. पण त्यांची हे गैरसमज आहे की जेव्हा तुम्ही 1,500 रुपये एका लाडकी बहिणीला योजना देताय, पण त्या लाडकी बहिणीच्या 1,500 रुपये योजनेपैकी तुम्ही शेतकऱ्याच्या मालाले भाव द्या किंवा एखाद्या सिलेंडरचा दर कमी करा. राशन आहे, राशनचा काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आहे मालभाव आहे, मालभावाला तुम्ही तर काही हे देत नाही. तेव्हा तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 न देता तुम्ही शेतमालाला भाव द्या. आणि जे कोणत्याही म्हणजे आजच्या गरजा आहे त्याच्यामध्ये तेलाचे भाव झाले किंवा साखरेचे भाव झाले किंवा जे काही म्हणजे शेतकऱ्याच्या गरजासाठी जे काही पारंपरिक वस्तू आहे यांना तुम्ही भाव हा मर्यादित ठेवत नाही आहे. याच्यासाठी मला वाटत नाही का जे काही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत यांना काही लाभ भेटणार आहे हा माझ्या हिशोबानं नाही भेटणार आहे. पण म्हणत होता की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आपल्याला का वाटते या निवडणुकीत हा मुख्य धोरण ठरणार आहे का, मुख्य मुद्दा म्हणून? नाही, आवश्यक आहे, हा मुद्दा आवश्यक आहे. ज्यावेळेस 2 पंचवार्षिक पहिले जेव्हा सुधीर मुनगंटीवारनं हे एक आश्वासन दिलं होतं किंवा एक व्हिडिओ याचा जाहीर झाला होता 2015च्या विधानसभेमध्ये की जर आमचं सरकार येईल तर आम्ही शेतमालाला किंवा कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल आम्ही भाव देऊ. मग आज त्यांचं 2015-2019 सलग 2 वर्ष यांचं सरकार होतं. पण यांनी मग काय केलं? यांचं हे काम होतं, यांचं किंवा कर्तव्य होतं की जेव्हा आम्ही शेतकऱ्याच्या भरोश्यावर आम्ही निवडून आलो, सरकारचं काम होतं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देणं. धन्यवाद दादा आपला टाइम दिल्याबद्दल. नमस्कार दोस्तों, जैसे कि आप लोग देख सकते हो हम आ चुके हैं इस विधानसभा क्षेत्र के अंदर आने वाले बोड़खा इस गांव में. सो आप लोग देख सकते हो आज हमारे साथी श्री इरशाद शेख हमारे साथ है और आज का पूरा कवरेज यही आज संभालने वाले हैं. तो आप लोग देख सकते हो इस बोड़खा गांव में क्या क्या चर्चाएं चल रही है आज हमारे साथी इरशाद शेख के हाथों. नमस्कार साथियों, मेरा नाम है इरशाद शेख और आज हम जानने वाले बोड़खा गांव में कुछ महिलाओं से चर्चा करके कि इस चुनाव में कौन से मुद्दे प्रमुख से रहने वाले हैं और महिलाएं किस मुद्दे पर अपना मत दे सकती है. आइए जानते हैं इन महिलाओं से. क्षेत्रामध्ये 14 उमेदवार रिंगणात आहेत. आपल्याला कोण असं वाटतो की जे आपल्यासाठी काही करणार आहेत? आपल्यासाठी कोण काय करणार आहेत हे आम्हाला काही माहीत नाही, पण नंतर आम्हाला मालाला भाव आला पाहिजे. आणि आम्ही शेतीवाले लोक रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला काही 4 पायला घरी येत नाही, आमच्या मालाला भाव देत नाही. आम्ही काय करायचं? मत आम्ही देऊ ज्याला द्यायचं ते, पण आमच्या मालाला नंतर भाव दिला पाहिजे ना. आता एक बोलते नंतर एक बोलते. लाडकी बहीण योजना जी शासनानं राबवली तर त्या योजनेचा या निवडणुकीमध्ये काही फरक पडणार आहेत का? आता फरक का सांगायचं? पसंतीचा पण आमचे मुलं शिकलेले जे बेरोजगारी म्हणून हिंडत आहे गल्लोगल्ली, त्याले कोणत्या जागा नाही, कुठं आपल्या घेत नाही. आपले मुलं आपल्याच भरते जागा रिकामं राहते. आणि तुमच्या 1,500 रुपयानं आम्हाला का होणार आहे? आमचे एवढे मुलाले आम्ही शिक्षण पाण्यास खर्च करतो, ते मुलगा आमचा बेरोजगारी म्हणून हिंडत राहते न त्या 1,500 रुपयाने आम्हाला का होणार आहे? आमच्या का मालालाही भाव नाही. आम्ही रात दिवस कष्ट करून सुद्धा आता 4,000 रुपये भाव आहे तर आमच्या मालाला 3500 न 3800 रुपये लागते न. घेताना आम्ही 3,000ची एक बॅग घेतो पेरासाठी. आमचा माल निघाला तेव्हा भाव भेटत नाही, कापसाले सुद्धा भाव नाही. मग आता जे आम्हाला पसंती असेल त्यांना आम्ही देऊ उमेदवाराला. 10 उमेदवार आहेत. हे होती महिलांची प्रतिक्रिया या विधानसभा क्षेत्रातील. आपण यांची मतं ऐकलेली आहेत, तरी आपण बघू पुन्हा गावकरी काय म्हणतात त्यांची मतं ऐकून घेऊ. आपल्याला असा कोणता उमेदवार वाटतो की जे या मैदानात बाजी मारू शकतो? सुभाष धोटे काँग्रेसचा उमेदवार आहे, तो आपल्या विधानसभेमध्ये निवडून येईल 100% गॅरंटी आहे. लढत आपल्याला कोणाकोणामध्ये दिसून राहिलेली आहे? तिरंगी लढत आहे यावेळी, तरी पण या तिरंगी लढतीमध्ये सुभाष धोटे विजयी आहे. मुख्य आपण बघता कोणत्या मुद्द्यावर आपलं मत मांडणार आहात? शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तर 2012मध्ये सोयाबीन आणि कापसाचे जे दर आहेत तेच आज 2024-25 लागलं.
तरी तेच आहे. आणि यांच्या सर्व खताचे, रासायनिक खतं झाल्या, पेस्टिसाईड, सर्व याचे रेट वाढलेले आहे. त्या तुलनेमध्ये शेतमालाचा भाव अजूनपर्यंत वाढलेला नाही. आज 2012मध्ये 460 रुपयाला DAPची बॅग मिळत होती. आज 2024 आहे. आता ती बॅग 1600-1400 रुपये झाली आणि शेतमालाचे भाव तेच आहे अजूनही. तर शेतकऱ्यांनी काय करायचं, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीला निवडून आणून शेतकऱ्याची समस्या तुमच्याप्रमाणे शेतकरी मुद्दा हा महत्त्वाचा ठरणार आहे या निवडणुकीत. बिलकुल त्याप्रमाणे इथं त्रिशंकू लढत आहे असं लोक बोलण्याचं ऐकू येत आहेत. तर तरी त्याच्यावर आपले मत काय? त्रिशंकू लढत असेलही तरी सुभाष धोटे आमदार. मुख्यत्वे लढत कोणाकोणाची राहणार आहेत? आपल्या तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत आहेत. गावातली महत्त्वाची समस्या म्हणजे स्मशानभूमी. मुख्यत्वे स्मशान मुख्य समस्या. गावातील पांदन रस्ते आहे, नाल्याचं काम आहे, लोकांना ते बंधारे बांधून दिले आहे, ते बुजलेले आहेत, त्यांचं खोलीकरण करावं, अशा खूप साऱ्या समस्या आहेत. त्याच्यामुळे आमची अपेक्षा सुभाष भाऊकडे आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवरावजी भोंगडे यांचं मत असं आहे की लाडकी बहीण योजनेचा त्यांना भरपूर प्रमाणात फायदा मिळणार आहे आणि या निवडणुकीत ते ठामपणे ही निवडणूक जिंकणार असा त्यांचा दावा. त्याबद्दल आपलं मत? लाडकी बहिणीचा हा मुद्दा यांना केव्हा आठवला का लोकसभेमध्ये यांचा दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये, तेव्हा यांनी लाडकी बहिणीचा मुद्दा आणला. बरोबर आहे. आता हे 1500 रुपये लाडकी बहिणीला म्हणून देत आहे, तर हे 1500 रुपयामध्ये का होणार आहे? आज शेतमालाचा म्हणजे लाडक्या बहिणीचा यांनी पैसा काढला कुठून, तर 105 रुपये जेव्हा सोयाबीनचं तेल होतं, आज 140 ते 150 रुपयापर्यंत गेलं. आणि म्हणजे याच्यामधून काढले यांनी पैसे, म्हणून लाडक्या बहिणीचा एवढा इफेक्ट पडणार नाही. म्हणजे या गावातील जे प्रामुख्याने समस्या म्हणजे स्मशानभूमीची तसेच पांदन रस्त्यांची असल्याची दिसत आहेत. तरी यांचं असं म्हणणं आहे की आमचे येणारे आमदार ते काम प्रामाणिकपणे करतील आणि यांची अपेक्षा त्यांच्याकडून जास्त राहणार आहेत. तो आप लोग देख सकते हो कुछ इस तरह से इस सुमटाना गांव में एक लहर चलने लगी है और कुछ इस तरह का माहौल बनने लगा है कि इस यहाँ पर चर्चा करने में मुझे और भी मज़ा आने लगा है. मैं सोच रहा हूँ और ज़्यादा टाइम लूँ और आप लोगों को यहाँ की सारी चर्चाएं आप तक पहुँचाते रहूँ. चलिए आगे बढ़ते और कुछ लोगों से यहाँ पर बात करते हैं और पता करते हैं क्या हवा चल रही है. दादा, 20 तारखेला आपली निवडणूक होणार आहे विधानसभेची. आपल्याला काय वाटते या निवडणुकीत कुणाची हवा जास्त चालू आहे? हवा का जे आता आमच्या सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही. आम्ही आता 4 वर्षापासून पाहतो सोयाबीन भरू राहते, भावच नाही मिळत. आता मोदी सरकारला आश्वासन दिलं, खताचे भाव डबल झाले, औषधीचे भाव डबल झाले आणि GST लावली आहे. आता हवा कोणाची? आता महाविकास आघाडीची. एकूण 14 उमेदवार भेटलेले आहे. याच्यातून एखादा असा उमेदवार असन का आपल्याला वाटते तो आपलं काम करू शकतो? आता आपल्या महाविकास आघाडीचा आपलं मत महाविकास आघाडी. आपल्याला वाटते का महाविकास आघाडीच आपले हे जे मुद्दे आहेत ते सोडवू शकेल? यहाँ पर हमारे साथ कुछ और लोग जुड़े हुए हैं. हम इनसे जानने की कोशिश करेंगे यहाँ पर क्या चर्चाएं चल रही है. दादा, जसं आपल्याला माहीत आहे 20 तारखेला निवडणूक होणार आहे, आपल्याला का वाटते या आपल्या 14 उमेदवारापेक्षा कुणाची हवा आहे? सुभाषभाऊ धोटेची हवा आहे. का बरं आपण सांगू शकाल? त्यांनी बरंच 3-4 तहसीलमध्ये बराच विकास केलेला आहे. रस्त्याचा विकास आहे, कोणते बांधकाम केलेले आहे, पुले आहे, आपलं ग्रामीण रुग्णालयामध्ये खटाची व्यवस्था केली आहे, सिटी कॅनची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी 4ही तालुक्यामध्ये विकास केलेला आहे. जसं की या गावात फिरताना आणि बाकी लोकांशी बोलताना मला असं समजून आलं, आपला एक मुख्य मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, मुख्य तो भाव मिळावा. आपल्याला काय वाटते की या क्षेत्रात आपल्या ते मुद्दे सोडवणारा असा कोणता नेता ठरू शकतो? नाही, ते बरोबर आहे. आपल्या क्षेत्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळी महाविकास आघाडीचे जे नेते लोक आहेत ते सोडवतील. शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात श्री वामनराव चटप, यांच्याबद्दल आपले काही मत? त्यांनी 15 वर्ष आमच्या 4ही तालुक्यामध्ये राज्य केलं, परंतु तेवढा शेतकऱ्याचा विकास केला नाही. कारण तो अपक्ष असल्यामुळे नाही का, त्यांचं सरकार कुठेच नाही, तो कुठल्याही याच्यातून निधी आणू शकत नाही. त्याच्यामुळे तो काही शेतकऱ्यांचा विकास कुठेच केला दिसत नाही. आता आपल्या आघाडी सरकार येईल, जेव्हा उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यावेळी आमच्या कास्तकारांना 12,500 क्विंटलपर्यंत कापूस गेला आहे. त्यावेळी 7,000-6,000 रुपये क्विंटल सोयाबीन होतं. आणि उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी बी केली 2 लाखापर्यंत. आणि त्यावेळेनंतर एकनाथ शिंदेने यांचे आमदार चोरले, तेव्हापासून सरकार पडल्यामुळे नाही का कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही,
हे आपलं काँग्रेसचं जेव्हा सरकार येईल तेव्हा मालाला भाव वाढेल. आपल्याला काय वाटते का या क्षेत्रात नवीन चेहऱ्याला चान्स मिळेल का? नाही, या नवीन चेहरा तो कारण का बाहेरचा व्यक्ती असल्यामुळे नाही का, कारण का आमच्या राजुऱ्यामध्ये बरेचसे कार्यकर्ते नेते लोक आहे, आमदार आहे, सुदर्शन निमकर आहे, संजय धोटे आहे, ह्या लोकांना वगळून बाहेरच्या व्यक्तीला जे प्राधान्य दिलं आहे तो सक्सेस होणार नाही आमच्या विधानसभेमध्ये, राजुरा विधानसभेत. पण आपल्याला असं नाही वाटत का या जो BJP-कडून योजनाही चालल्या आहे आणि मुख्यतः लाडकी बहीण योजना चालू आहे त्याचा प्रभाव काही ना काही या निवडणुकीत पडणार आहे? नाही, लाडक्या बहिणीचा आमच्या विधानसभेवर काहीच परिणाम पडणार नाही, कारण का लाडकी बहिणी योजना आम्ही जसे काँग्रेसचे माणसं आमच्या बाया त्यांना देणारच नाही, संघटनेच्या बाया त्यांना देणारच नाही, जे BJP-चे आहे त्यांच्याच बाया त्यांना देणार, बाकी कोणी देणार नाही. म्हणजे आप लोग देख सकते हो कुछ इस तरह से यहाँ पर दुहेरी लड़त देखने को मिल सकती है लेकिन तिहेरी लड़त नहीं मिलेगी, ऐसा यहाँ के लोगों का मानना है. यहाँ पर चर्चाएं तो अभी गर्म हो चुकी है लेकिन पूरा माहौल अभी तक बना नहीं है. जैसे जैसे निवडणूक नज़दीक आते जाएगी वैसे वैसे यहाँ माहौल गर्म होते जाएगा और हम कोशिश करेंगे फिर से यहाँ लौटने की और आप तक गर्मा गर्म माहौल पहुँचाने की. देखते हैं अगर और कोई हमें यहाँ पर बात करने को मिलता है तो हम आप तक यहाँ की सारी चर्चाएं पहुँचाएंगे. नमस्कार दोस्तों, मैं इरशाद शेख आगे की चर्चाएं आप तक पहुंचाने की कोशिश करूंगा. देखते हैं चर्चा गली मोहल्ले की इस माध्यम से लोगों की राय क्या है. सर्वप्रथम 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 14 उमेदवार उभे आहेत. त्यापैकी आपल्याला प्रबळ दावेदार या क्षेत्रामध्ये आमदार म्हणून कोण वाटत आहेत? सुभाषभाऊ धोटे. त्यांना या क्षेत्राचा आमदार बनवण्यामागचं आपल्याला काय वाटतो की कारण काय असणार? कामं चांगले करत आहे म्हणून. जसे कोणते कामं त्यांच्या हस्ते या क्षेत्रामध्ये झालेले आहेत? प्रामुख्याने पुलियाची मंजुरी केली, रोड केला दिला. तुम्ही त्यांना शेतकऱ्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले BJPचं सरकार असून. मुख्य लढत तुमच्याप्रमाणे कोणाकोणामध्ये राहणार आहेत? चटप आणि ढोटे. चटप आणि धोटे हे प्रबळ दावेदार आपल्याला दिसत आहे सध्या परिस्थितीत. ते म्हणत आहेत की जी योजना ती राबवत आहेत लाडकी बहीण योजना, ती योजनेचा फायदा या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळणार आहेत का? या क्षेत्रात तरी त्याचा प्रभाव दिसून राहिलात का तुम्हाला? असं तर वाटत नाही फायदा भेटेल म्हणून. तुमची बहिणी म्हणते पण लोक म्हणलं पाहिजे ना, लोकांच्या मनात काय हे समजलं पाहिजे ना. असं वाटत नाही फायदा होईल लाडक्याचे. काय म्हणून राहिले आपण? लाडक्या बहिणीचे हे पैसे हे आमचे पैसे आहे ना, सरकार BJP नाही देऊ शकत आहे ना, भारतीय जनता पक्ष हे देऊ शकत नाही ना पैसे. हे पैसे आमचे आहे, स्वतः आमच्या कास्तकाराचे पैसे आहे. GST 28% पैसे काटलेले आहे, ते पैसे कुणाचे आहे? पैसे कास्तकाराचे आहे, BJPचे नाही आहे ना. हा, तसेच हे या रिंगणामध्ये उतरलेले प्रबळ दावेदार आपल्या मताने कोण दिसत आहे आपल्याला? आहे ना, पक्ष म्हणून तर असं तिने चालू शकते, पण अपक्षाचा विचार केला तर मेन पक्ष BJP वर्सेस काँग्रेस हे मेन वाटते. आणि आता शेतकरी संघटना आहेच, म्हणजे तिघांमध्ये तिरंगी लढत होणार. आता कोण फर्स्टवर राहील, कोण सेकंडवर राहील, कोण थर्डवर राहील हे आम्ही नाही सांगू शकत ना. या क्षेत्रामध्ये त्रिशंकू लढत राहणार आणि या सध्या परिस्थितीत काही सांगता येत नाही की कोणता उमेदवार निवडून येईल याची कुणी हमी देऊ शकत नाही सध्या परिस्थितीत. विशेष मुद्दे या निवडणुकीत आपले मत करण्याचे कोणते राहणार आहेत? मत का राहण्याचे मत हे राहायस की चटप वर्सेस काँग्रेस हे टपमध्ये राहणार. मुद्दे आपले कोणते राहणार? मुद्दे भरपूर आहे. कास्तकाराचे मुद्दे असे काही समजू नको. कास्तकाराचे मुद्दे भरपूर आहे. जो सत्तेमध्ये येईन, ज्याचा पक्ष बसीन, म्हणजे सत्तेमध्ये ज्याचा पक्ष बसीन तेव्हा ते मुद्दे. जसं आता एखादा आमदार जर 2 टर्म झालेला आहे, 3ऱ्या टर्मनं जर त्याला संधीचा फायदा दिला लोकांना तर तो मंत्री होऊ शकते आणि गावाचा विकास करू शकतो. आपल्या तहसीलचा तर विकास, जसं मुनगंटीवार मंत्री झाला होता, अर्थमंत्री झाला होता, त्यानं आपला पोंभुर्णा बल्लारशाह याचा विकास केला. त्याच पद्धतीनं आपला जर कोणता आमदार नवीन आला येतं, म्हणजे सुभाषभाऊ धोटे जर आला तर आपल्या राजुरा तहसीलचा विकास होईल. हो ना. आमच्या गावात कसं आपलं पुलियाचं काम त्यानं मंजूर करून दिलेलं आहे सुभाषभाऊ धोटेनं. जसं पांदन रस्ते 2 त्यानं मंजूर करून दिलेले आहेत, 2चे काम चालू आहे. तसंच अधिक एक आत्ता कापणगाव सुमटाणा वर्सेस कापणगाव या 17 लाखाचं काम आलेलं आहे. तसं साखरबाई सुमटाणा वर्सेस साखरबाई हे बी पांदन रस्ता सुभाषभाऊच्याच काळामध्ये झालेला आहे. आता मुख्य समस्या जे आहेत गावाची ती म्हणजे कोणती? मुख्य समस्या म्हणजे आमच्या नाल्यावर म्हणजे पुलिया व्हायला पाहिजे, म्हणजे उडान पुलिया होणे हे मुख्य समस्या गावातील आहे. गावातील समस्या बघता प्रत्येक प्रत्येक गावात जवळपास 5 जणांची समस्या
ही महत्त्वाची दिसून राहिलेली आहे. पानधनासोबत बाकीची पाणी, रस्ते ही समस्या तर होतीच. हे जे निवडून येईन त्यांच्या हस्ते झाला पाहिजे अशी गावकऱ्यांची प्रत्येक गावामध्ये अपेक्षा आहेत. हे चर्चाचा निष्कर्ष निघत आहेत की त्रिशंकू लढत यावेळेस दिसणार आहेत आणि कोणीही खात्रीनं सांगू शकत नाहीत की कोणता उमेदवार निवडून येईल आणि कुठपत मतं पडणार आणि कोणत्या क्षेत्रात कोणाला बढत मिळणार याची सध्या काहीही पूर्ती करता येणार नाही. तरी आपण द पीस TV माध्यमातून चर्चा गली मोहल्ले की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेळोवेळी लोकांची मतं ऐकत जाऊ आणि हे तुमच्यापर्यंत चर्चा आम्ही पोहोचवत जाऊ. चर्चा करते करते हमारे साथ कुछ महिला भी जुड़ने लगी है, तो हम यहाँ पर चर्चा करने की कोशिश करेंगे कि इस विधानसभा क्षेत्र में क्या माहौल चलने लगा है. नमस्कार ताई, जसे की आपल्याला माहिती आहे 20 तारखेला आपली निवडणूक होणार आहे. आपल्याला का वाटते या निवडणुकीत आपल्याला 14 उमेदवार भेटलेले आहे, का वाटते कुणाची हवा जास्त आहे? जास्त असं सुभाष भाऊची इथंच पाहिजेलच हवा, कारण की सुभाष भाऊने काम केलेले आहे, गंटीवारनं काम केलेलंच नाही आहे आणि शेतीला भाव काही दिला नाही आहे आणि बेरोजगार खूप बस हे होऊन गेलेले आहे आणि मुलं खाली पिलीच आहे फिरत आहे. मुलाचे काम अजूनपर्यंत काहीच त्यानं हे नाही केलेलं आहे. मोदीचं काम कुठंच काही दिसून नाही राहिलं आणि मोदी 1500 रुपये देऊन बायाला नुसतं फसवणूक करण्यात चालू आहे त्याचं. शेतकऱ्यांचे नेते म्हणून श्री वामनराव चटप आपण नाव ऐकलेलंच असन, यांच्याबद्दल आपले काही मत? नाही वामन भाऊचं का आहे जे काहीच तर नाही आहे. वामन भाऊले काऊन का करणार आहे, एकटा माणूस कुठं जाणार आहे. खालच्या लेवलला काहीच नाही, त्याच्या वरच्या लेवलला काहीच नाही आहे, मधामध्ये फसून आहे तो. शहरात फिरताना आम्हाला असं ऐकू येतो की शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा भाव मिळत नाही, हा मेन मुद्दा ठरू शकतो. आपल्याला का वाटते का या क्षेत्रात 14 उमेदवारापेक्षा आपले हे प्रश्न कोण सोडवू शकतो? हे तर सुभाष भाऊ सोडू शकणार आहे. तो आइए जानते हैं इस गांव में हमें और क्या सुनने को मिलता है. नमस्कार दादा, जसं आपल्याला माहिती आहे या विधानसभा निवडणूक 30 तारखेला होणार आहे. आपल्याला का वाटते या विधानसभाच्या निवडणुकीत आपल्याला 14 उमेदवार भेटलेले आहेत, त्या 14मधून आपल्याला का वाटते का कोणता उमेदवार एक भारी उमेदवार म्हणून? 14 उमेदवारामध्ये हे बघा, ही राजुरा 70 विधानसभेमध्ये 14 उमेदवाराचं काही इथं व्हॅल्यू नाही आहे. एक तर आमच्या राजुरामध्ये पार्सल उमेदवार आला आहे जे BJPचा आले आहे आणि ॲक्च्युली जे लढत होणार आहे ते शेतकरी संघटना वर्सेस काँग्रेसमध्ये होणार आहे. म्हणजे आपल्याला वाटते का या क्षेत्रात आपल्याला दुहेरी लढत दिसणार आहे? जे दुहेरी लढत आहे ते दुहेरी लढतच होणार आहे. हा पार्सल उमेदवाराला इथं कोणी मानणार नाही आहे. ॲक्च्युली BJPने जे शेतकऱ्यांना जे 18% GST लावली आहे खातावर, त्याच्यामुळे कास्तकार त्रस्त आहे. यांनी हमी भाव दिला आहे सोयाबीनला 4800 आणि आज सोयाबीन चालला आहे 3700. 3700ने माझ्या कास्तकाराचा भाव सोयाबीन चालला आहे. बरोबर आहे तुमचा. कापसाचा भाव त्यांनी 6700 केला आहे आणि कापूस चालला आहे 6000. देवेंद्र फडणवीसनी एक वचन दिलं होतं की मी जोपर्यंत विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. तो वेगळा केव्हा द्यायचे, याच्यासाठीच त्यांनी मग असं 10 वर्ष केलं आहे का? आज मला सांगा, सिमेंटवर 28% GST आहे, लोह्यावर 18% GST आहे. आज इवन 18% GST आमच्या शिक्षणावर लावली आहे. मुलांच्या शिक्षणावर पहिला देश आहे हा की माननीय पंतप्रधान मोदींनी 18% GST ही शिक्षणावर लावली आहे. हा पहिला देश आहे माझा भारत. यांना का म्हणून ओढ द्यायचं? अरे बटोगे तो कटोगे हा कुठं नारा होते का दादा आमच्या महाराष्ट्रात? हे महाराष्ट्र आमचं डॉक्टर आंबेडकरचं, शाहू फुलेचं आहे. शिवाजी महाराज आमचे जननायक आहे. महाराष्ट्राचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही नारा देते की बटोगे तो कटोगे. हा कुठचा नारा आहे यांचा? मला पक्षाशी कोणतेही लेनदेन नाही, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझं एक मत आहे, मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. मला ज्याला वाटेल जर उमेदवार नाही योग्य वाटला तर मी नोटाला वोटिंग करेन. महाराष्ट्रात आपली एक जी योजना चालू आहे माझी लाडकी बहीण, याच्याबद्दल आपले काही मत? मला सांगा, माझी बहीण उतरली होती का रस्त्यावर? सांगा, माझी बायको उतरली होती का रस्त्यावर मला 1500 रुपये द्या म्हणून? अरे ते 1500 रुपये देण्यापेक्षा माझ्या कास्तकाराला आणि ते महिलेला सुरक्षा द्या ना तुम्ही. कशाला 1500 रुपये माझ्या बहिणीला आणि माझ्या बायकोला देता, माझ्या आईला देता? तुम्ही 1500 रुपये जे लाडकी बहीण योजना काढली त्याच्यापेक्षा तुम्ही सुव्यवस्थित व्यवस्था करा. मुलांना फ्रीमध्ये शिक्षण द्या, मुलांना ते योजना राबवा.
कशाला तुम्ही लाडक्या बहिणी? आमच्या दादा शेतकऱ्याला वर्षाचे गव्हर्नमेंट किती देतात 12,000. GST किती आहे? 18%. जर समजा 5 एकर शेतकरी जर असेल, त्यांनी जर 1 लाख रुपयाचा माल घेतला तर पैसे किती चालले? 18,000. गव्हर्नमेंट देत आहे किती? 12,000. 6,000 आमच्याच त्यांच्या घशात आहे. आपल्या शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात श्री वामनराव चटप ओळखले जातात. हो, त्यांचे 3 पंचवार्षिक ते आमदार होते. सुभाषभाऊ धोटे बी काही वाईट नाही आहे, तेही 2 वेळा आमदार होते. त्यांचं टफ फाईट जे होणार ते वामनरावजी चटप आणि सुभाषभाऊ धोटे दोघांमध्येच टफ फाइट होणार. नमस्कार, आपका स्वागत है द पीस टीवी प्रस्तुत चर्चा गली मोहल्ले की। इस कार्यक्रम के माध्यम से हम पहुंचे हैं आज राजूरा विधानसभा क्षेत्र के आरवीएस गांव में। तो आज हम कुछ सवाल लेकर यहां पर पहुंचे हैं विधानसभा के माध्यम से। इनके कुछ प्रश्न हम इस गांव के लोगों से जानने की कोशिश करेंगे। गावे सुधाकर पांडुरंग महाकुलकर। राजूरा विधानसभामध्ये त्रिशंकू लढत दिसत आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून सुभाषचंद्रजी धोटे, भारतीय जनता पक्षाकडून देवरावजी भोंगडे, तसेच स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे समर्थित उमेदवार वामनरावजी चटप यांच्यामधून आपल्याला हवा कोणाची दिसून राहिली आहे आरवी क्षेत्रामध्ये? आरवी क्षेत्रामध्ये एक सांगायचं म्हणजे लढत आहे, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये प्रत्येक पक्षवाला आपापली बाजू मांडू शकते, परंतु केंद्रामध्ये जे सरकार आहे ते राज्यामध्ये सरकार पाहिजे अशी आमची इच्छा आहे। तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रभाव कोणत्या उमेदवाराचा जास्त प्रमाणात दिसत आहे? आता प्रभाव तर सध्या तर नाही सांगता येत। आता या क्षेत्रामध्ये म्हणलं तर जसे 1500 रुपये महिलाला प्रोत्साहन दिलं आहे, ठीक, तर त्यानुसार BJP सरकारचं काम चांगलं वाटतं आहे, म्हणून आम्ही तरी म्हणतो देवराभाऊ भोंगडेला जास्तीत जास्त मतदान करावे, कारण जे काही सुविधा देणार आहे, कारण BJP सरकारने याच्या अगोदर दिल्या नंतरही देणार। जर आपला माणूस राहील तर महिलाला म्हणा का सुशिक्षित बेरोजगाराला म्हणा कास्तकाराला म्हणा काही योजना करू शकते। भाऊ धोटे होते, त्यांच्या हातातून काही इथं घडले आहेत का आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये? खनिज निधी म्हणा का पाण्याच्या टाकीची योजना म्हणा, हे केंद्राची योजना आहे, कारण त्यानं असा निधी कोणत्याही स्वबळावर दिला नाही। कारण मी याच्या अगोदर सरपंच होतो, त्याच्यामुळं मी बोलू शकतो, कारण जो आमदार निधी पाहिजे तो आमदार निधीमधून अशी योजना माझ्या तरी लक्षात नाही आली। जे पाण्याची योजना ते केंद्राची आहे आणि जे काही खनिज निधी आहे ते गौण खनिज निधीतूनच मिळते, त्याच्यामुळे काही हे नाही। या गावात विशेष समस्या म्हणजे कोणते? विशेष समस्या म्हणजे महत्त्वाची कास्तकाराला पांढर रस्त्याची समस्या मोठी भारी आहे। पांढर रस्ता जोपर्यंत कास्तकारापर्यंत शेतावरी जाऊ शकत नाही तोपर्यंत कास्तकार विकसित होऊ शकत नाही। आणि हे पांढर रस्ता विशेष मुद्दा राहणार आहे। पांढर रस्ता आणि पाण्याची समस्या दोन कास्तकाराच्या दोन सुविधा खूप मोलाच्या आहेत। आइए और लोगों से हम जानने की कोशिश करते हैं कि उनकी राय क्या है। या तिघांमधून आपल्याला दावेदार असा उमेदवार कोण वाटून राहिला आहे? या क्षेत्रामध्ये तर तिघाची फायदा होऊ शकते। गावामध्ये जसं बघतो म्हणलं तर समीकरण तिघाचं पारडं भारी आहे, वामनरावजी चटप, देवराव भाऊजी भोंगडे। आणि जर राजुराचा विकास पाहिजे असेल, आपण दोन्ही आमदारांना बघितलं, सुभाष भाऊंना बघितलं, सुभाष भाऊला 5 वर्ष बघितलं, त्याच्या पहिले 5 वर्ष सुभाष भाऊची सत्ता राहिली होती, त्यामुळे वामनरावजी चटप हे बघितले आहे लोक, त्यांच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने किती कार्य केले आहे, कोणत्या कास्तकाराच्या पोरासाठी किती झटले आहे। फक्त युवा कार्यकर्ते शेतकरी नेते म्हणून जमलेले होत नाही। राजुराचा विकास पाहिजे असेल तर युथ वर्गासाठी देवराव भाऊजी भोंगडे सर्वश्रेष्ठ नेते मला वाटून राहिले, तर गावाचं समीकरण देवराव भाऊ भोंगडे। बाहेरी उमेदवार म्हणून काही फरक पडणार आहेत का? बाहेरी उमेदवार आपण म्हणू शकत नाही ना, बाहेरी उमेदवार कुठेही लढवू शकतो। बाहेरी म्हणजे तो काही आपल्या देशाच्या बाहेरचा व्यक्ती नाही, चंद्रपूर जिल्ह्याचा व्यक्ती आहे, लोकसभेमध्ये त्यांचं वोटिंग आहे, त्यामुळे तो बाहेरी उमेदवार तर नाही आहे। काही क्षेत्रामध्ये उमेदवार बाहेरी असल्यामुळे विरोध करणार अशी शंका लोक दाखवून राहिलेले आहेत, त्यावर तुमचं ठाम मत आहे की असं काही होणार नाही? असं काही होऊ शकत नाही। तर राजुराचा विकास जर पाहिजे असेल तर आपल्याला देवराव भाऊ भोंगडे पाहिजे, युथ नेते आहे, युथ वर्ग आहे, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं। आज आपण सर्वाला बघितलेलं आहोत, सुभाष भाऊंना बघितलं, 5 वर्ष बघितलेलं। आपलं मत मुख्य लढत म्हणजे कोणासोबत राहणार आहे सुभाष भाऊंची? असं कोणी म्हणते की चटप साहेब आणि काँग्रेस
हे दोघांनी टक्कर आहे. पण मला असं वाटते की काँग्रेस आणि BJPची टक्कर होणार आहे. हे चटप साहेबचा फक्त श्री भाव आहे. मी तर काँग्रेसलाच मारणार आणि काँग्रेसच निवडून येणार. कारण जे सुभाष भाऊ आहे ते पुष्कळ कामं केली आहे आणि कामं करणार हे आम्हाला वाटते आणि आम्ही काँग्रेसलाच मत देणार. तो मैं यही देखना चाह रहा था कि यहाँ पर और क्या चर्चा है. एक बीजेपी की तरफ एक रोष देखने को मिलता है और यहाँ पर मुख्य तौर पर मुझे एक दुहेरी लड़त देखने को मिल रही है. वो ऐसे ही और माहौल गर्म होते जाएगा और हम ऐसे ही गांव तक पहुँचते जाएंगे और ऐसे ही कुछ लोगों से अपनी जानकारी इकट्ठा करते जाएंगे. आज के लिए इस एपिसोड में हम यहीं रुकते हैं. पीस टीवी को सुनने के लिए आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद.